आज मी उपीट बनवलेला आहे। तो उपीट बनवण्यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण गरा भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी मोठे 3 चमचे गरा घेतला आहे। तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा। अशा प्रकारे इथे गरा आपला भाजून झालेला आहे। तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकून घेतले। त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे। अशा प्रकारे ते शेंगदाणे भाजून घ्यायचे। इथे मी मोहरी, जिरे आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी आता मिरची, कढीपत्ता टाकून चांगलं भाजून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2.5 वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे। आता याला उकळी थोडं मी शेंगदाणे टाकते। शेंगदाणे मगाशी विसरले होते, त्यामुळे मगाशी टाकायची मिरची टाकताना। तर आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं थोडी उकळी येऊन द्यायची। आता याच्यामध्ये मी गरा ॲड करणार आहे। तर गरा ॲड करताना अशा प्रकारे इथे पळीने हलवून घ्यायचं। गरा ॲड करतच ते पळीने हलवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती असंच उकळून द्यायचे आहे। आता अशा प्रकारे झाल्यानंतर इथे मी ह्याच्यावरती थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, 5 ते 6 मिनटं, आणि मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मध्ये मध्ये 2 वेळा तरी परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर गॅस बंद करून मी त्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे। थोडा वेळ झाकण ठेवून मस्तपैकी आपलं आता उपीट तयार झालेलं आहे।